दिल्ली हायकोर्टामध्ये सीजेपी आंदोलनावर सुनावणी पार पडलेली आहे। दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका करण्यात आली होती। आंदोलनाचं सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवा असे निर्देश दिल्ली हायकोर्टाने दिले। 4 आठवड्यांमध्ये केंद्र सरकार आणि पोलिसांनी याला उत्तर द्यावं असं देखील दिल्ली हायकोर्टाने म्हटलं। पुढील सुनावणी आता 11 सप्टेंबरला होणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, तरुण देशाचं भवितव्य आहे, सरकार त्यांच्यावरच लाठ्या चालवतंय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। सरकार बदलावं लागेल तोपर्यंत बदल नाहीच असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। काही गुंडांनी तरुणांवर लाठ्या चालवल्या असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। अगर हम देखें तो जिस बेरहमी के साथ सरकार इनके साथ पेश आ रही है या सुलूक कर रही है, ये कोई प्रजातंत्र का लक्षण नहीं है। ये तो अब बहुत सारे लोग कहने लगे कि इनसे तो अंग्रेज अच्छे थे। ऐसी बात क्यों करने लगे लोग? तो इसका मतलब ये है कि आज जो भी सत्ता में है शायद उनके दिमाग में हवा चली गई है और वो हवा निकालने के लिए जनता को वक्त नहीं लगता है। RSS कडनं एक असं स्टेटमेंट केलं गेलं होसबळेंकडनं की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत। आता नेमकं पाकिस्तान बरोबर लढायचं की नाही लढायचं आणि या आंदोलनात पाकिस्तानचा हात असेल असं जर का या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्या हाताच्या तोंडाबरोबर तुम्ही बोलता तर मग या देशातल्या विद्यार्थ्यांशी, जे हे विद्यार्थी आपल्या देशाचे भाग्य विधाते आहेत, त्यांच्याबरोबर बोलण्यात तुम्हाला कमीपणा का वाटतो? ज्या असभ्यपणाने अत्याचार केला गेलेला आहे, काल तरी की मुलगीच तिचे कपडे फाडले गेले, ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती बसत नाही, ही रावण संस्कृती।